बोंदू अशोक खरातला 8 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, खरातला दुसऱ्या गुन्ह्यात 7 दिवसांची पोलीस कोठडी, खरातची पुन्हा एकदा पोलीस कोठडीत रवानगी. खरात प्रकरणात एसआयटीकडून 3 ते 4 डॉक्टरांची चौकशी, सूत्रांची माहिती. नाशिकमधील बड्या डॉक्टरची देखील चौकशी झाल्याची माहिती समोर. महिलांना गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या डॉक्टरांची एसआयटी चौकशी, सूत्रांची माहिती. बोंदू अशोक खरातच्या पत्नीचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय. एसआयटी आणि शिर्डी पोलीस फरार कल्पना खरातच्या मागावर. बोंदूच्या पत्नीचा मोबाईल कनेक्शन मिळण्यास अडचणी, सूत्रांची माहिती. बोंदूबाबा खरातकडून 4 वर्षात सुमारे 70 कोटींची प्रॉपर्टी खरेदी. खरातकडून बहुतांश पेमेंट रोख रकमेनं केल्याचं उघड. खरातनं बंगला आणि ऑफिसच्या कामाचे सुमारे 25 लाख रोख रकमेनं दिले. नाशिक पुणे अहिल्यानगरमध्ये खरातची मोठी गुंतवणूक असल्याचं उघड. खरातच्या अनेक व्यवहारांमध्ये पार्टनर म्हणून इतरांची नावं. प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र TV9कडे. पत्रात अध्यक्षांप्रमाणे कार्यकारी अध्यक्षांनाही अधिकार. तटकरे आणि पटेलांचं पत्र ग्राह्य न धरण्यासाठी सुनेत्रा पवारांचं निवडणूक आयोगाला पत्र. प्रफुल्ल पटेलांच्या प्रश्नावरती बोलण्यास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा नकार. 2 घटना निवडणूक आयोगाकडे पाठवल्या का, असा प्रश्न सुनेत्रा पवारांना केला होता. राष्ट्रवादीच्या घटनाबदलाबाबत पटेल आणि तटकरेंच्या स्पष्टीकरणावरती सुनेत्रा पवार असमाधानी. पटेल आणि तटकरेंनी केलेले सर्व पत्रव्यवहार अमान्य करून दुर्लक्षित करावेत, सुनेत्रा पवारांचं निवडणूक आयोगाला पत्र, सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना भाजपात विलीन होणार. दोन्ही पक्ष 25 ते 30 आमदारांसह भाजपात विलीन होणार, संजय राऊतांचा दावा. विलीन व्हावंच लागेल, पण सध्या वेट अँड वॉच सांगितलंय, संजय राऊतांची माहिती. कोणत्या पक्षातील नेते कुठे जातील हे निवडणुकीच्या वेळी कळेल. काही आमदार त्या बाजूने जातील याची शक्यता नाकारता येत नाही. दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार भाजपात जातील या संजय राऊतांच्या विधानावर शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एकही आमदार पक्ष सोडून कुठेही जाणार नाही. संजय राऊतांनी केलेल्या दाव्यावरती मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया. आधी चर्चा झाल्याचं नाकारत होते, आता चर्चा झाल्याचं म्हणतायत. विलिनीकरणावर चर्चा झाली होती, काही गोष्टी ठरल्याही होत्या. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा दावा. विलिनीकरणासंदर्भातील चर्चेचा मी साक्षीदार, शशिकांत शिंदेंची माहिती. तटकरेंनीच अजितदादांना पक्ष फोडून एनडीएमध्ये जायला भाग पाडलं, विकास लमांडेंचा आरोप. तर तटकरे आणि पटेलांनी गेली काही वर्ष भाजपचा हस्तक म्हणून काम केलं, पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विकास लमांडेंचा ट्विट करत दावा. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात सुनेत्रा पवारांकडून 2 पदांचा उल्लेख. सुनेत्रा पवार अध्यक्ष तर गरजेंचा खजिनदार म्हणून उल्लेख. तटकरे आणि पटेलांच्या नावापुढे पदांचा उल्लेख नाही. दादा असताना आणि दादांच्या पश्चात विलिनीकरण ही वेगळी बाब. आदित्य तटकरेंचं वक्तव्य. तर सुनेत्रा पवारांकडे नेतृत्व दिल्यानंतर आमच्याशी कुठलीही चर्चा झालेली नाही, शशिकांत शिंदेंची माहिती. पक्षाचं चिन्ह स्थगित होईल, नाहीतर मूळ शिवसेनेला मिळेल म्हणून सुनावणीसाठी चालढकल करतायत, संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर तुम्ही हिंदुत्वाशी गद्दारी केली म्हणून जनतेला तुम्हाला नाकारलं. जनतेच्या न्यायालयात खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच, नवनाथ बन यांचं राऊतांना उत्तर. महाराणी ताराराणी यांच्याबाबतच्या वक्तव्यावरती सरकार गप्प. महाराणी ताराराणींबाबतचं वक्तव्य म्हणजे इतिहासाची मोडतोड, यावर फडणवीसांनी बोलावं. जैन मुनी नयन पद्मसागर यांच्या वादग्रस्त विधानावर संजय राऊतांची टीका. एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर सुरू झाल्याची शक्यता. शिंदेंच्या शिवसेनेच्या डिनर डिप्लोमसीला ठाकरेंचे खासदार उपस्थित. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी आयोजित केली होती डिनर डिप्लोमसी. ठाकरे सेनेचे खासदार नागेश अष्टीकर आणि संजय देशमुख उपस्थित होते. भाजपात विधान परिषदेसाठी इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू. राज्यसभेसाठी नंबर न लागलेल्या इच्छुकांकडून देखील तयारीला सुरुवात. विधान परिषदेसाठी भाजपच्या वाट्याला 4 जागा येणार, मात्र अनेक इच्छुकांची भाऊगर्दी. केशव उपाध्ये, माधवी नाईक, रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुतेंसोबतच आणखी काही परिषदेसाठी इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती. काही लाडक्या बहिणींनी योजनेचा गैरफायदा घेतला. अपात्र झालेल्या लाडक्या बहिणींना यापुढे लाभ मिळणार नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर सरकार लाडक्या बहिणींना फसवतंय. अपात्र झालेल्या लाडक्या बहिणींचे पैसे कुणाकडनं वसूल करणार, शशिकांत शिंदेंचा सवाल. पुणे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांना थेट 5 वर्षांची मुदत. पुणे भाजपमधील इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरलं. प्रमाणपत्रावरती 5 वर्षांचा उल्लेख असल्यामुळे पक्षात आता नाराजीचे सूर उमटतायत. मंत्रालयात प्रवेशाचे डीजे ॲपचे 10,000 कार्ड गहाळ झाल्याची सूत्रांची TV9 मराठीला माहिती. मंत्रालयात येणाऱ्यांनी कार्ड परत न केल्याची माहिती. कार्ड परत न केलेल्यांना संपर्क करण्याचा संबंधितांचा प्रयत्न. जुनं कार्ड दिल्यानंतरच पुन्हा मंत्रालयात प्रवेश मिळणार. पुण्याच्या हडपसर औद्योगिक वसाहतीतील प्रवीण मसाले कंपनीत भीषण आग लागली. अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश. आगीमध्ये एसी, कागदपत्र, फर्निचर जळून खाक. भंडारा शहरातील पेट्रोल पंप, ठाणा परिसरात अगरबत्ती व्यावसायिकाच्या गोडाऊनला आग. अग्निशमन दलाच्या जवानांवरती आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. तर सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट.
कोल्हापूरच्या फुलेवाडीतील एका सुपरमार्केटला आग. आगीमध्ये सुपरमार्केटमधील साहित्य जळून खाक. आगीचं कारण अद्याप स्पष्ट. पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी असल्याचं भासवून पोलिसांची दिशाभूल. पुण्यात तोतया आरोपीला अटक. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. नांदेड जिल्ह्यात मागील 8 दिवसात तिसऱ्यांदा अवकाळी पाऊस. ज्वारी मका पिकाचं मोठं नुकसान तर हळद आणि भाजीपाला वर्गीय पिकांचं वादळी वाऱ्यांचं पावसामुळे मोठं नुकसान. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील ब्राह्मणवाडामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा. वादळी वाऱ्यात घरावरचे सर्वच टीन पत्रे उडाले. घरातील साहित्याचं पावसानं नुकसान भरपाई देण्याची कुटुंबियांची मागणी. नाशिकच्या येवलामधील डोंगर गावातील पेरू उत्पादक शेतकरी वाढत्या तापमानामुळे चिंतेत. उन्हाच्या तडाख्यात पेरू बागेला क्रॉप कव्हरचा आधार. फळांना उन्हामुळे होणारे डाग, तडे आणि गळ यावर देखील नियंत्रण. बीडच्या पाटोदामध्ये उखांडा गावात अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान. अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं बाजरी पिकाचं नुकसान. लवकरच पंचनामे करणार असल्याची महसूल विभागाची माहिती. वाशिम जिल्ह्यात वादळी वारा आणि पावसामुळे बिजवाई कांद्याचं नुकसान. कांदा पूर्णपणे आडवा पडल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. लातूरमध्ये फळबागा आणि पालेभाज्या शेतीला अवकाळी पावसाचा फटका. शेतकऱ्यांचं अवकाळी पावसानं अतोनात नुकसान. गारपीट आणि वादळी पावसामुळे कांद्याची नासाडी व्हायला सुरुवात. बीडच्या गेवराईमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे ज्वारीसह उन्हाळी बाजरी पीकही जमीनदोस्त. प्रशासनानं पंचनामे करून मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी. परभणीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस. ज्वारी आणि आंबा पिकांना वादळी वाऱ्याचा फटका. अनेक भागात पंचनामे करण्यासाठी कृषी अधिकारी येत नसल्याची तक्रार. साताऱ्याच्या कराड तालुक्याला पावसाचा तडाखा. गारांमुळे 45 कुटुंबांचे सोलर पॅनल्स फुटले. कलिंगड पिकाचंही नुकसान. आखाती देशातील युद्धाचा सोलापूरच्या करमाळ्यातील केळी पिकाला फटका. कॅरेट फणी केळीला 3 ते 5 रुपये किलोचा भाव. केळ्यांना 20 ते 25 रुपये हमी भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नंदुरबार तालुक्यातील 345 शेतकरी अवकाळी पावसामुळे संकटात. 187 हेक्टरवरील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. अवकाळी पावसामुळे कांदा आणि मका पिकांचं मोठं नुकसान. जळगावच्या 40गाव तालुक्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका. 52 गावातील सुमारे 1302 शेतकरी बाधित. सुमारे 500 हेक्टर रबी पिकांचं नुकसान. मका, गहू, कांदा, हरभरा, ज्वारी, बाजरी पिकांना फटका. बीडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. नारायणगडावरील नारळी सप्ताहाच्या मंडपाचं मोठं नुकसान. अचानक आलेल्या पावसामुळे भाविकांची धावपळ. बीड शहरात कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे नगरपालिका प्रशासनाची पोलखोल. 15 दिवसांपूर्वी शहरात लावलेली सिग्नल यंत्रणा कोसळली. जोरदार वादळी वाऱ्यामुळे सिग्नल यंत्रणा कोसळली. वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे वाशिम ते काटा दरम्यान सोलर प्लांटसाठी उभारण्यात आलेले 6 विद्युत पोल रस्त्यावरती पडले. सोलर प्लांटसाठी 3 महिन्यांपूर्वीच हे विद्युत पोल उभारण्यात आले होते. नागरिकांकडून कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह.